नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण आजच्या या लेक्चरमध्ये खास मराठी व्याकरणामध्ये आपण आलेलो आहेत आणि त्या मराठी व्याकरणाची आज आपलं पहिलं लेक्चर असणार आहे आपल्या ए प्लस गुरुच्या या प्लॅटफॉर्ममध्ये। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो काही टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी जो आपल्याला मराठी विषय आहे, तर या मराठी विषयामध्ये तुम्हाला जर 30 पैकी 30 गुण जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला त्या पद्धतीची रणनीती करणे फार गरजेचं आहे। या रणनीतीवर म्हणजे नेमकं आपल्याला आउट ऑफ मार्क जर घ्यायचे असतील मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये किंवा मराठी भाषेच्या संदर्भामध्ये, तर याची खास स्ट्रॅटर्जी जी काही लेक्चर आहे तर ते आपण मागील 1-2 दिवसापूर्वी आपण विद्यार्थी मित्रांनो अपलोड केलेला आहे। तर त्यामध्ये तुम्ही ते स्ट्रॅटर्जी जे काही लेक्चर आहे तर ते सुरुवातीला बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे काही मराठी व्याकरणाचा किंवा मराठी भाषेचा जो काही सारांश आहे तर तुम्हाला त्या स्ट्रॅटर्जी लेक्चरमध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजू येतील आणि नेमकं मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं करायचं तरी काय आहे तर ते तुम्हाला स्ट्रॅटर्जी लेक्चरमध्ये समजू येणार आहे। तर माझा आवाज आणि तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसतंय का मला एकदा कन्फर्मेशन द्या आणि लगेच आपण आपल्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत। आणि मराठी भाषेच्या संदर्भात व्याकरणाच्या संदर्भात आजचं पहिलं लेक्चर आहे ज्याचं नाव आहे भाषेची पार्श्वभूमी आणि विकास। बरोबर आहे? चला एकदा मला कन्फर्मेशन येऊ द्या की माझा आवाज आणि तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसतंय का, म्हणजे आपल्याला लगेच स्टार्ट करता येईल आजचं सेशन। बघा, आपण सर्वात महत्त्वाचं हे जे काही भाषा आणि प्रामुख्याने जे आपण जी भाषा बोलतो तर ती आहे मराठी। तर कोणत्याही भाषेचा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो विकास हे समजून घेणे फार गरजेचं आहे। नेमकं त्या भाषेची उत्पत्ती कशी झाली आणि नेमकं उत्पत्ती झाली परंतु नेमकं तिचा विकास जो आहे तर तो नेमकं कसा होत गेलेला आहे आणि कसा भाषेचा विकास चाललेला आहे। भाषा ही मानवनिर्मित जरी आहे पण ती कोणी टेबलवर बसून पेनानं आणि त्या कागदावर लिहून कोणी तयार केलेली नाही। मग त्या भाषेच्या मागचे वैशिष्ट्य काय आहे, भाषेचे प्रकार काय आहे, गुणधर्म काय आहे, हे सर्वच्या सर्व आपण आजच्या या तासिकेमध्ये म्हणजेच भाषेची पार्श्वभूमी आणि तिचा विकास या आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं बघा, भाषेची जी काही गरज आहे तर भाषेची गरज आपल्याला कशासाठी आहे? क्षेत्र कोणतंही असो, बघा, क्षेत्र सामाजिक असो, क्षेत्र राजकीय असो किंवा क्षेत्र हे सांस्कृतिक असो, कोणतंही क्षेत्र असो, या सर्व क्षेत्राचा जो काही पाया आहे तर तो भाषेवर अवलंबून आहे। जर भाषा अस्तित्वात नसती तर तुम्हाला जे काही आज एवढं जगाने जी प्रगती केलेली आहे तर हे सर्वच्या सर्व भाषेमुळेच झालेली आहे। कारण भाषा हा सर्वाधिक पाया आपल्याला इथं दिसून येतो। क्षेत्र कोणतंही असो, आर्थिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, त्यानंतर सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्राचा जो काही पाया आहे तर तो भाषेवर अवलंबून आहे। या भाषेमुळेच या मानवाने या जगामध्ये एवढी मोठी प्रगती केलेली दिसून येते। तर नेमकं हा जो काही भाषा नावाचा शब्द आहे तर तो नेमकं शब्द कसा तयार झाला, त्याची उत्पत्ती कुठून झालेली आहे आणि नेमकं त्याचा अर्थ काय होतो, व्याकरणिक दृष्ट्या त्याची व्याख्या पेपरमध्ये कोणत्या पद्धतीने आपल्याला विचारली जाते, तर हे सर्व आज डिस्कस करणार आहोत। चालू मग आपण आपल्या भाषा नावाच्या शब्दाकडे बघा। आता हा जो काही भाषा नावाचा शब्द आहे तर तो भाषा नावाचा शब्द हा संस्कृत मधील भाष नावाच्या धातूपासून तयार झालेला आहे। बघा, हा जो काही आपला भाषा नावाचा शब्द आहे की नाही, तर आपला भाषा नावाचा शब्द हा संस्कृत मधल्या भाष नावाच्या या धातूपासून तयार झालेला आहे। मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो, फक्त आजचं जे काही 1-2 लेक्चर आज उद्या परवा येणार आहे तर हे बेसिक लेक्चर आहे, त्यामुळे माझी बोलण्याचा जो काही ओघ आहे तर थोडा मी जास्त ठेवतो। तुम्हाला सर्व व्यवस्थित पद्धतीने समजेल असं मला वाटेल, त्याचं कारण आहे कारण मी तुम्हाला सोप्या भाषेतूनच तुम्हाला समजून सांगण्याचे प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतरही नेमकं परीक्षेच्या दृष्टीनं या भाषा नावाच्या या तुम्हाला टॉपिकवर नेमकं कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातील तर याची सुद्धा खास रणनीती आपल्यापाशी आहे। फक्त शेवटपर्यंत जे काही लेक्चर आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने बघा। लेक्चर बघितल्याच्या नंतर तुम्हाला मराठी व्याकरणाच्या संदर्भात काहीही करण्याची गरज नाही। इथून कसे प्रश्न पुढे विचारले जातील आणि नेमकं कोणता पॅटर्न आपण नेमकं कोणत्या पॅटर्न अभ्यास करायला पाहिजे हे सर्व आपण आजच्या तासिकेमध्ये बघूयात। बघा, तर हा जो काही आपला भाषा नावाचा शब्द आहे की नाही, तर हा भाषा नावाचा शब्द हा संस्कृत मधल्या भाष नावाच्या धातूपासून तयार झालेला आहे। आता हा जो काही भाष नावाचा जो धातू आहे की नाही, तर या भाष नावाचा धातू मधला जो काही श आहे, श, तर याचा पाय मोडलेला आहे। बघा, याचा पाय मोडलेला आहे आणि हा भाषा नावाचा जो शब्द आहे ना तर याच धातूपासून तयार झालेला आहे। तुम्हाला जर असं भाष म्हटलं, कसं असं भाष म्हटलं तर ते चुकीचं राहील। तर भाषा नावाचा शब्द हा संस्कृत मधील भाष यापासून तयार झालेला आहे। बरं, मग नेमकं तो भाष पासून तयार झालेला आहे तर त्या भाषचा जो काही अर्थ आहे तर त्याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ बघा बोलणे किंवा त्याचा अर्थ बोलण्याचा व्यवहार करणे।
भाषा या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर तो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. मग तुम्ही मला सांगा, भाषा म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, मग नेमकं त्याला असंच का बरं म्हटलं जातं? त्याचं कारण असं आहे, कारण भाषा ही आपल्याला दोन पद्धतीनं व्यक्त करता येते. पहिला आहे ते म्हणजे लिहिण्याच्या स्वरूपामधून, म्हणजे लिखित स्वरूपात, आणि दुसरा आहे बोलून दाखवण्याच्या स्वरूपात. म्हणजे भाषा दोन पद्धतीनं आपण व्यक्त करू शकतो. पहिलं एक तर बोलून दाखवू शकतो आणि दुसरं ते म्हणजे लिहून दाखवू शकतो. परंतु भाषेमध्ये सर्वात जास्त जे महत्वाचं आहे, तर भाषेमध्ये सर्वात जास्त लिहिण्यापेक्षा बोलण्याला जास्त महत्व असते. भाषेमध्ये सर्वात जास्त कशाला महत्व असते? लिहिण्यापेक्षा बोलण्याला सर्वात जास्त महत्व असते. म्हणून भाषा या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर तो बोलणे किंवा त्याचा अर्थ बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. आता इथं जे काही भाष या शब्दामध्ये जो काही शचा पाय मोडलेला आहे, तर त्या पाय मोडलेला जे काही तुम्हाला चिन्ह दिसते, तर हे चिन्ह तुम्हाला नांगरासारखं दिसते. कसं? नांगराचं जसं चिन्ह असते की नाही, असं, बरोबर आहे की नाही? तुम्ही जर ग्रामीण भागातील असेल तर बघा, नांगराचं चिन्ह असं असते. या चिन्हाला माहिती आहे का? या चिन्हाला संस्कृतमध्ये हल चिन्ह असं म्हटलं जातं. कोणतं चिन्ह? संस्कृतमध्ये या चिन्हाला हल चिन्ह असं म्हटलं जातं. आता नेमकं हे हलचं जे काही चिन्ह आहे, तर हलचं चिन्ह एखाद्या शब्दामध्ये लागत असताना ते एका शब्दाच्या शेवटच्या अक्षराला लागतात. म्हणजे हलचं चिन्ह हे नेहमी कुठं लागतं? हलचं चिन्ह हे नेहमी अंत्य अक्षराला लागत असते. म्हणजे इथं जे काही हे हलचं चिन्ह जे श ला लागलेलं आहे, तर श हे त्या भाष नावाच्या शब्दातील शेवटचं अक्षर आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हे जे काही हलचं चिन्ह आहे तर एखाद्या शब्दातील अंत्य अक्षराला म्हणजे शेवटच्या अक्षराला लागत असते. दॅट इज क्लिअर. म्हणजे भाषा नावाचा जो शब्द आहे तर तो भाष नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झाला, ज्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. कारण भाषेमध्ये लिहिण्यापेक्षा बोलण्याला जास्त महत्व आहे, म्हणून त्याचा अर्थ आपण घेत असतो. आता नेमकं व्याकरणिक दृष्ट्या भाषा म्हणजे नेमकं काय असते? व्याकरणिक दृष्ट्या भाषा म्हणजे नेमकं काय असते हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण व्याकरणिक दृष्ट्या आपल्याला पेपरमध्ये सर्वाधिक जास्त भाषेची व्याख्या विचारले जाते. तर मी एक कॉमन तुम्हाला व्याख्या सांगेल. व्याख्या तर अशा भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला भरपूर करता येईल, परंतु जी व्याख्या आपल्याला वारंवार पेपरला विचारते तर ती एक कॉमन व्याख्या मी तुमच्यासाठी सांगतो. बघा, तर आपल्या मानवाच्या मनामधील विचार असेल, कोणत्या कल्पना असेल, अनुभव असेल, हे व्यक्त करण्याचं जे काही साधन असते तर त्याला आपण काय म्हणत असतो? भाषा असं म्हणत असतो. म्हणजे सांगण्याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये जे काही विचार आलेले आहे, माझ्या मनामध्ये जे काही कल्पना आहे, मला जे काही माझ्या जीवनामध्ये जे काही अनुभव आलेले आहे, तर हे दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे कोणता हे करत असेल घटक, तर त्या घटकाचं नाव आहे भाषा. म्हणजे आपण त्याची कॉमन व्याख्या अशी करू शकतो, आपल्या मनातील विचार, कल्पना, अनुभव हे व्यक्त करण्याचं जे साधन आहे तर त्या साधनाला आपण काय म्हणत असतो? भाषा असं म्हणत असतो. अशी एक छोटी एक कॉमन व्याख्या आपल्याला या भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर या भाषेच्या संदर्भामध्ये आता काही महत्वाचे जे काही पॉइंट्स आहे तर हे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे, कारण ते परीक्षेला तुम्हाला विचारू शकतात. बघा, विचार विनिमयाचं साधन म्हणजे काय होय? तर भाषा होय. आता तुम्ही मला सांगा, विनिमय या शब्दाचा जो काही अर्थ आहे, बघा, विनिमय या शब्दाचा जो अर्थ आहे तर त्याचा अर्थ होतो देवाणघेवाण. त्याचा अर्थ काय होतो? देवाणघेवाण. देवाणघेवाण. बघा, तुम्ही जेव्हा शब्दयोगी अव्यय हा जेव्हा शब्दाची जात शिकता तेव्हा त्याच्यामध्ये विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय हा एक प्रकार येतो. शब्दयोगी अव्ययामध्ये एक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ज्याला आपण विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. मग त्या विनिमय या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर त्या विनिमय या शब्दाचा अर्थ असा होतो देवाणघेवाण. विनिमय शब्दाचा अर्थ काय होतो? देवाणघेवाण. मग नेमकं बघा, विचार विनिमयाचे साधन म्हणजे काय आहे? भाषा आहे. विचार विनिमयाचे साधन म्हणजे काय आहे? भाषा. आपल्या मनातील ज्या काही कल्पना आहे, ज्या काही भावना आहे, जे काही आपल्याला आलेले अनुभव आहे, हे दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि दुसऱ्याचे विचार समजून घेण्यासाठी भाषा हे सर्वाधिक प्रभावी माध्यम किंवा प्रभावी साधन हे आपल्याला दिसून येते. आपल्या मनातील जे काही विचार असेल, अनुभव असेल, ज्या काही कल्पना असेल, ह्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि दुसऱ्याचे जे काही विचार आहे तर हे समजून घेण्यासाठी भाषा हे सर्वात प्रभावी साधन हे आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ भाषा म्हणजे विचार विनिमयाचे साधन म्हणजे काय आहे? भाषा आहे. म्हणजे आपले विचार दुसऱ्यापर्यंत गेले पाहिजे आणि दुसऱ्याचे जे काही विचार आहेत तर ते आपल्यापर्यंत आले पाहिजे. म्हणजे देवाणघेवाणाचं काम म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो? भाषा असं म्हणत असतो. म्हणूनच भाषेला विचार विनिमयाचं साधन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं बघा, बोलणारा आणि ऐकणारा पूल.
बोलणारा आणि ऐकणारा पूल म्हणजेच नेमकं काय आहे, तर म्हणजेच नेमकं भाषा आहे. बघा सर्वात महत्वाचं, बोलणारा आणि ऐकणारा यांना दोघांना जोडणारा जो काही पूल आहे, तर यांना दोघांना जोडणारा पूल म्हणजे भाषा आहे. बघा भाषा हे संवाद साधण्याचं माध्यम आहे. विचार व्यक्त करणारा जो कोणी वक्ता असतो, बघा विचार व्यक्त करणारा जो कोणी वक्ता असतो आणि तो ग्रहण करणारा जो कोणी श्रोता असतो, तर या दोघांनाही जोडण्याचं जे काही काम आहे तर ते कोण करते, भाषा करते. म्हणजे मी काय बोलतो याच्याकडे थोडक्यात लक्षात घ्या. विचार व्यक्त करणारा वक्ता आणि तो ग्रहण करणारा जो काही श्रोता असतो, तर यांना जोडण्याचं काम कोण करत असते, भाषा करत असते. म्हणूनच भाषेला बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामधील जो काही पूल आहे तर तो पूल म्हणजे भाषा होय, असं आपल्याला त्या भाषेची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. आता भाषेची वैशिष्ट्य एवढीच आहे का, तर अजिबात नाही. भाषेची वैशिष्ट्य पुन्हा काही सांगता येतात. जसं बघा भाषा म्हणजे नेमकं काय आहे, तर भाषा हे केवळ संवाद साधण्याचेच माध्यम नाही, तर साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. लिहिलेली जी काही ओळ आहे, लिहिलेली ओळ जरी तुम्हाला एका वाक्यामध्ये दिसत असेल, पण तिचा जो काही अर्थ आहे तर तिचा अर्थ आपण भरपूर पद्धतीने घेऊ शकतो. बघा हे जे काही एक सेंटेन्स आहे, तर हे डायरेक्टली तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आलेलं होतं आणि तेच सेंटेन्स मी कॉपी पेस्ट केलेला आहे, जेणेकरून याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये पडला तर तो प्रश्न आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सुटला गेला पाहिजे. याचा अर्थ असा होतो बघा, भाषा हे केवळ संवाद साधण्याचेच माध्यम नाही, तर ते आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. बघा भाषाचा वापर केवळ बोलण्यापुरताच होतो असं नाही. जर तुम्ही त्या भाषेवर जर विचार केला की नाही, तर भाषा हे संवादाच्या पलीकडे सुद्धा आपल्याला तिचं रूप दिसून येते. म्हणजे कसं, सामान्यतः आपण भाषा फक्त माहितीची देवाणघेवाणासाठी आपण वापरत असतो, म्हणजे माहितीचं देवाणघेवाणासाठी आपण भाषा म्हणून हिचा उपयोग करत असतो. पण भाषेची व्याप्ती खरंच एवढीच आहे का? भाषेची व्याप्ती केवळ संवादापुरतीच आहे का? तर असं अजिबात नाही. भाषा ही आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. भाषा ही आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. आत्मविष्कार म्हणजे नेमकं काय? आपल्या मनामधील ज्या काही खोलवरच्या ज्या काही भावना असतात, खोलवरचे जे काही विचार असतात, खोलवरचे जे काही दुःख असतात किंवा आनंद असतात, हे शब्दात मांडणे. जेव्हा एखादी कवी रचत असतो, बघा एखादी कवी रचत असतो किंवा एखादी कादंबरी जेव्हा एखादी लेखक किंवा लेखिका लिहित असते, तर तो केवळ साधन नसतो, तर त्या अंतर्मनाचा आरसा त्या भाषेमधून आपल्याला माध्यमातून जगाच्या समोर मांडताना दिसून येतो. म्हणजे आत्मविष्काराचं साधन याच्यासाठी म्हटलं जातं. आता एखादी बघा मी तुम्हाला सांगतो, इथं एक वाक्य लिहिलेलं आहे बघा, मला दुःख आहे, मला दुःख आहे. आता एखादी व्यक्ती जर समजा एखादी अशिक्षित असेल, म्हणजे कसं त्याचं शिक्षण जास्त झालेलं नसेल, तर तो केवळ भाषेचा वापर केवळ भाषापुरताच करणार आहे, संवादापुरताच करणार आहे. म्हणजे एखादी अशिक्षित व्यक्ती असेल तर तो बघा मला दुःख आहे असं म्हणणार. पण एखादी लेखिका किंवा एखादी लेखक किंवा एखादी कवी जेव्हा एखादी सुशोभित करण्याचं काम करणार, म्हणजे या भाषेला जर समजा किंवा या वाक्यालाच एखादी कवी कोणत्या पद्धतीने म्हणू शकतो, बघा एखादी कवी याच वाक्याला कोणत्या पद्धतीने म्हणू शकतो, मन आज जखमी फुलासारखे कोमजलेले आहे. बघा या दोनही वाक्याचा अर्थ कसा होतो, या दोनही वाक्याचा अर्थ समान होतो. परंतु विशेष काय झालेला आहे की मला दुःख आहे हे जे काही वाक्य मी बोललेलो आहे, तर याचा अर्थ असा दिसून येतो की एखादी व्यक्ती जर अशिक्षित असेल तर त्याला भाषेची जी काही सर्वात महत्वाचं भाषेची जी काही व्याप्ती आहे तर त्याच्यासाठी तेवढीच राहणार आहे. परंतु एखादी व्यक्ती जर शिक्षित असेल तर त्याच्यासाठी भाषा या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर हा खूप मोठा व्यापक होऊन जाणार आहे. म्हणजे एखादी शिक्षित व्यक्ती असेल तर तो मला दुःख आहे याच वाक्याला तो या पद्धतीने सुद्धा म्हणू शकतो, मन आज जखमी फुलासारखे कोमजलेले आहे. म्हणजे भाषा जर तुम्ही साहित्यामध्ये जर वापरली तर ते पुन्हा जास्त तिचं जे काही महत्व आहे तर ते कसं दिसते, पुन्हा जास्त वाढून दिसते. म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की भाषा केवळ संवाद साधण्याचंच माध्यम नाही, तर तिच्या पलीकडे सुद्धा म्हणजे आत्मआविष्काराचं सर्वोच्च माध्यम आपल्याला भाषेच्या संदर्भामध्ये दिसून येते. म्हणून हे जे काही एमपीएससीनं सेंटेन्स दिलेलं होतं, हे विधान खरं आहे की हे विधान खोटं आहे, किंवा
हे विधान सत्य आहे किंवा हे विधान असत्य आहे तर हे ओळखण्यासाठी दिलं होतं. तर हे विधान 100% सत्य आहे, कारण भाषा हे केवळ संवाद साधण्याचेच माध्यम नाही, तर ते साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने आपण या भाषेच्या संदर्भामध्ये सांगू शकतो. महत्वाचा विषय आहे, हे जी काही आपली भाषा आहे तर या भाषेचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे. बघा, इथं वैशिष्ट्ये असा शब्द पाहिजे होता, तो टायपिंग मिस्टेक होऊन चुकलेला आहे. नेमकं हे जे काही भाषा आहे तर या भाषेचं वैशिष्ट्य आपल्याला नेमकं काय काय सांगता येते हे फार महत्वाचं आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं का मला सांगा, की नेमकं या भाषा नावाच्या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, त्याच्यानंतर भाषा याची व्याकरणिक दृष्ट्या व्याख्या काय आहे, आणि त्याच्यानंतर आता आपण जे काही एक सेंटेन्स बघितलं की भाषा केवळ संवाद साधण्याचेच माध्यम नाही, तर ते साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. तर हे एवढं क्लिअर झालं का सांगा, म्हणजे आपल्याला आता या भाषेच्या वैशिष्ट्याकडे जाता येईल. नेमकं भाषेची वैशिष्ट्यावर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित पद्धतीने परीक्षेमध्ये जर आला तर तो तुम्हाला सुटला गेला पाहिजे. एकदा काय केलं होतं आयोगानं भाषेची तुलना नदी सोबत केलेली होती. मग नदी आणि जे काही भाषा आहे तर यांची जी काही आपण सायमल्टेनियसली तुलना करतो, तर नदीच्या बाबतीमध्ये जे काही विधानं तुम्हाला खरे दिसून येतात तर तेच विधानं तुमच्या भाषेच्या संदर्भामध्ये सुद्धा खरे दिसून येतात. तर नेमकं असे कोणते वैशिष्ट्य नदीच्या याच्या दरम्यान आणि आपल्या भाषेच्या दरम्यान आपण सांगू शकतो, तर हे आपण लगेच क्लिअर करणार आहोत. आतापर्यंत जे काही घटक शिकवला तर तो व्यवस्थित पद्धतीने समजला का सांगा. भाषा या शब्दाची जी काही उत्पत्ती आहे तर ते भाष नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झालेली आहे, आणि त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो, कारण भाषेमध्ये लिहिण्यापेक्षा बोलण्याला जास्त महत्त्व असते. व्याकरणिक दृष्ट्या त्याची आपण व्याख्या पाहिली की आपल्या मनातील ज्या काही विचार असेल, ज्या काही भावना असेल, आहे का नाही, अनुभव असेल, हे आपल्या दुसऱ्यापर्यंत व्यक्त करण्यासाठी आपण ज्या साधनाचा उपयोग करतो ते साधन म्हणजेच काय असते, भाषा असते. लक्षात आलं. भाषेला आपण पूल असं म्हणत असतो, कारण बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा जो काही पूल आहे तर ते कोणता आहे, भाषा आहे. तर आता आपण काय करू, या भाषेची जी काही वैशिष्ट्ये आहे तर या भाषेची वैशिष्ट्ये आपण एक एक व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ. बघा, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. इथपर्यंत समजलं का मला सांगा, म्हणजे आपण लगेच समोर जाऊ. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. बघा, नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते याचा अर्थ काय बरं, की याचा अर्थ असा होतो की नदी ज्याप्रमाणे आपला मार्ग काढून पुढे जात असते, म्हणजे नदीमध्ये जो काही प्रवाह असतो नदीच्या पाण्याचा, जसं एखादी प्रवाह समजा याप्रमाणे प्रवाह चालला, एखादी पर्वत आडवा येऊन गेला, नदी काय करते, नदी लगेच आपला मार्ग काढते आणि लगेच पुढे प्रवाहित राहते. याचा अर्थ हे जे काही नदी आहे तर नदीचा प्रवाह जशा पद्धतीने अखंडित असतो तसं आपल्या भाषेच्या दरम्यान सुद्धा हे आपण स्टेटमेंट बोलू शकतो. कसं, की नदी ज्याप्रमाणे आपला मार्ग काढून पुढे जाते आणि तिच्या पात्रामध्ये ज्या पद्धतीने बदल होतो तसा आपल्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला बदल होऊन किंवा बदल होत असतो असं आपण म्हणत असतो. म्हणून हे जे काही भाषा आहे तर भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. म्हणूनच आपल्या भाषेला नदीच्या प्रवाहाची काय दिली जाते, उपमा दिली जाते. जसं नदीचा प्रवाह मी आता सांगितलं, एखादी नदीचा प्रवाह अशा पद्धतीने वाहत आहे, एखादी मध्ये काहीतरी पर्वत येऊन गेला, लगेच नदी काय करते, थांबत नाही, लगेच नदी काय करते, या पर्वताला लगेच टर्न घेते, म्हणजे मार्ग काढते आणि पुढे काय करते, आपला प्रवाह अखंडित पद्धतीने काय करते, चालू ठेवते. म्हणजे आपण असं म्हणू की हा जो काही भाषेचा प्रवाह आहे तर या भाषेचा प्रवाह नदीच्या प्रवाहासारखा कसा असतो, अखंडित असतो. नदी कधी खंडित होत नाही, बरोबर आहे की नाही, अखंडित प्रवाह असतो तिचा सुरू. तर आपण असं म्हणू शकतो मग भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, त्यामुळेच भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. जसं नदीचा प्रवाह हा अखंडित असतो तसं आपल्या भाषेचा प्रवाह सुद्धा कसा असतो, अखंडित असतो असं आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर भाषा ही जी आहे तर भाषा ही लवचिक सुद्धा असते. भाषा ही काय असते, भाषा ही लवचिक असते. लवचिक म्हणजे नेमकं काय, तर काळानुसार ही जी काही भाषा आहे तर ही भाषा स्वतःमध्ये बदल करून घेत असते. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही जुन्या काळी किंवा जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी काही मराठी भाषा बोलल्या जात होती तर ती भाषा आत्ता बोलल्या जात नाही. मराठीमध्ये प्राचीन काळी जर तुम्ही पाहिलं, हजारो वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात आपल्या मराठी भाषेची उत्पत्ती पाहायला किंवा मराठी भाषेचं संशोधन करायला, तर आपल्या हजारो वर्षापूर्वी जी आता आपण मराठी बोलतो तर तशी मराठी हजारो वर्षापूर्वी बोलल्या जात नव्हती. भाषा जी आहे तर आपल्यामध्ये काळानुसार म्हणा, भावनेनुसार म्हणा बदल करून घेत असते. त्यालाच आपण भाषा ही लवचिक आहे असं म्हणत असतो. जुन्या काळी जुने लोक मुद्रण यंत्र असं म्हणत होते,
परंतु मुद्रण यंत्र आता तुम्हाला कोणीही म्हणताना दिसत नाही. आता तुम्हाला प्रिंटर्स हा नवीन शब्द तुम्हाला दिसून येतो आहे का नाही. मी प्रिंटरवर चाललो असं कोणी म्हणते का? मी मुद्रण यंत्रावर चाललो असं कधीच म्हणत नाही. म्हणजे भाषेमध्ये जे काही जुने शब्द आहे तर भाषेमध्ये जुने शब्द काही काळानंतर नष्ट होतात. भाषेमध्ये नवीन शब्दाचा समावेश केला जातो. म्हणजे भाषा ही काळानुसार म्हणा, भाषा ही भावनेनुसार म्हणा, आपल्यामध्ये काय करून घेते? बदल करून घेते. त्या बदल करून घेणाऱ्यालाच आपण भाषा ही लवचिक असते असं म्हणत असतो. अशी भाषेची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. इथून 3 ते 4 गोष्टी या भाषेच्या संदर्भामध्ये आपण शिकलो. पहिली गोष्ट अशी शिकलो की भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. दुसरी गोष्ट अशी असते नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, याचाच अर्थ या भाषेला नदीची प्रवाहाची उपमा दिली जाते. तिसरी महत्वाची गोष्ट, भाषा ही लवचिक असते कारण भाषा काळानुसार, वेळेनुसार, त्याचबरोबर भावनेनुसार स्वतःमध्ये बदल करून घेत असते. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, हजारो वर्षापूर्वी जी मराठी भाषा बोलत होती तर ती आपण बोलत नाही. भाषा वेळेनुसार, काळानुसार स्वतः बदल करून घेत असते. त्यानंतर भाषेचा प्रवाह कसा असतो? अखंडित असतो. जसं नदीचा प्रवाह अखंडित असतो. एखादी वाहता एखादी मधात पर्वत येऊन गेला, नदी लगेच टर मारतो आणि आपला जो काही प्रवाह आहे तर हा कसा ठेवतो? अखंडित ठेवतो. तशी आपली भाषा सुद्धा अखंडित असते. तर अशी वैशिष्ट्य आपण या भाषेच्या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं बघा, सर्वात महत्वाचा तिसरा मुद्दा आहे बघा, की भाषा ही जी आहे तर भाषा ही कशी आहे? तर भाषा ही मानव निर्मित आहे. आता भाषा ही मानव निर्मित आहे म्हणजे नेमकं कसं? तर भाषा ही कोणी टेबलवर बसून वही पेन घेऊन कोणी तयार केली का? तर असं अजिबात नाही. भाषा हा निसर्ग निर्मित आविष्कार आहे. निसर्गाचाच आविष्कार आहे. हजारो वर्षापूर्वी लोक बोलत गेले, फक्त त्या भाषेचा विकास होत गेलेला आहे. भाषा ही मानव निर्मितच आहे की नेमकं आपला जो काही संवाद आहे तर तो संवाद एकमेकांना व्यवस्थित पद्धतीने समजावा याच्यासाठी भाषेची निर्मिती ही मानवानेच केलेली आहे. फक्त भाषेमध्ये आता विकास होत जात असतो, ऑटोमॅटिक विकास होत जातो. म्हणजे हे निसर्ग निर्मित आहे. म्हणजे असं नेमकं काहीच नाही की नेमकं कोणी टेबलवर बसलं आणि आपली भाषेला या पद्धतीने बनवली काही नियम देऊन. हे नियम देऊन किंवा नियम ठरवून आपली ही जी काही भाषा आहे तर ही ठरवलेली वगैरे काहीच नाही. हजारो वर्षापूर्वी लोक बोलत आले आणि तिचा विकास जो आहे तर तो निसर्गाप्रमाणे ऑटोमॅटिक काय होत गेला? तर ऑटोमॅटिक पद्धतीने तिचा विकास होत गेलेला आहे. म्हणजे भाषा ही निसर्ग निर्मित आविष्कार नसून तो बघा, निसर्ग निर्मित आविष्कार नसून तो मानवाने आपल्या गरजासाठी विकसित केलेला एक सांस्कृतिक वारसा आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. नैसर्गिक नाही. नैसर्गिक आविष्कार नाही भाषा. बघा, भाषा ही एक नैसर्गिक आविष्कार नाही, तर भाषा ही मानव निर्मित आहे. भाषा कशी आहे? मानव निर्मित आहे. कारण हजारो वर्षापूर्वी लोक बोलत आलेले आहे आणि त्याच्यानंतर त्या भाषेचा विकास हा ऑटोमॅटिक काय होत गेलेला? ऑटोमॅटिक तिचा विकास होत गेलेला आहे. आपल्या गरजा विकसित केलेला एक सर्वात महत्वाचा सांस्कृतिक वारसा या भाषेमध्ये आपल्याला दिसून येतो. तर असं आपण या भाषेच्या बद्दलचं स्टेटमेंट करू शकतो की भाषा ही मानव निर्मित आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं बघा, भाषेचा मूलभूत घटक म्हणजे कोणता? तर भाषेचा मूलभूत घटक आहे ध्वनी. बघा, कोणतीही भाषा ही आधी बनलेली असते. जगामध्ये जेवढ्या काही भाषा आहे तर त्या सुरुवातीला बनलेल्या आहे. म्हणजे कोणतीही भाषा ही आधी बनलेली असते. आपल्या मुखामधून निघालेले जे काही हवेचे किंवा लहरी आहे, जे विशिष्ट आवाज आहे त्यांना आपण ध्वनी म्हणत असतो. हे जे काही ध्वनी आहे तर हेच ध्वनी भाषेचा मूलभूत पाया आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. कोणतीही भाषा ही सर्वात आधी तयार झालेली असते. आपल्या मुखामधून निघणारे जे काही हवेचे लहरी आहे, जे विशिष्ट पद्धतीने आवाज आपल्याला म्हणजे जे विशिष्ट पद्धतीने आवाज आहे त्यांना आपण ध्वनी म्हणत असतो. हेच ध्वनी आपल्या भाषेचा काय आहे? हेच ध्वनी आपल्या भाषेचा पाया आहे. लक्षात ठेवा, हेच ध्वनी आपल्या भाषेचा काय आहे? हेच ध्वनी आपल्या भाषेचा काय आहे? पाया आहे. म्हणजे भाषेचा जर सर्वाधिक मूलभूत ध्वनी असेल तर तो कोणता? भाषेचा सर्वात मूलभूत घटक जर असेल तर तो कोणता आहे? तर तो ध्वनी आहे असं आपल्याला इथून दिसून येते. त्याचबरोबर एक स्टेटमेंट आपण असंही करू शकतो की भाषा ही ध्वन्यात्मक आहे. भाषा कशी आहे? भाषा ही ध्वन्यात्मक आहे. भाषा ही ध्वन्यात्मक आहे असं का बरं म्हटलं जातं? कारण भाषेचे मूळ रूप आवाजावर म्हणजे ध्वनीवर आधारित असते. मी जे काही तुम्हाला बोलतो आहे आणि हे बोलण्यामधून माझ्या मुखातून जे ध्वनी बाहेर पडत आहे तर हे ध्वनी म्हणजेच नेमकं काय आहे? तर हे ध्वनी म्हणजे मूळचे आवाज आहेत. आपण जेव्हा बोलतो, जेव्हा विशिष्ट अर्थाचे ध्वनी
आपल्या फुफ्फुसामधून जे काही हवे वाटे बाहेर पडत असते, ज्यातून अर्थपूर्ण शब्द आणि ज्यामधून वाक्य तयार होते, याचाच अर्थ भाषेचा सर्वात मूलभूत घटक म्हणजे जरी ध्वनी असेल तरी हे जे काही ध्वनी आहे तर हे कसे आहे, ध्वन्यात्मक आहे. म्हणजे भाषेचं एक पुन्हा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते की भाषा ही कशी आहे, भाषा ही ध्वन्यात्मक आहे. तर असं वैशिष्ट्य आपल्याला या भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. हे सर्वात महत्वाचा पॉइंट इथं तुम्हाला समजलेला असेल. तर भाषेची उत्पत्तीपासून भाषेची वैशिष्ट्य हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजली का, मला एकदा सांगा. म्हणजे आता आपल्याला समोर जाता येईल. एवढे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजलं का सांगा. सर्वांना व्यवस्थित दिसतंय ना? सर्वांना व्यवस्थित दिसतंय का एकदा मला सांगा. सर्वांना व्यवस्थित दिसतंय. बफरिंग वगैरे होत आहे का मध्ये कुठे काही? यस विजय सर, कुठे बफरिंग होत आहे का एकदा मला क्लिअर मेसेज द्या. चलो क्लिअर आहे. बघा, तर आतापर्यंत आपण या भाषेच्या संदर्भामध्ये काय काय शिकलो तर ते आपण बघणार आहोत. 2 मिनिटांमध्ये आतापर्यंत जे काही शिकलो तर ते थोडं रिवाइज करू. बघा, सर्वात महत्वाचं हे शिकलो की भाषा या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली. तर भाषा नावाचा शब्द हा संस्कृत मधल्या भाष नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. हो सर, आवाज आणि पिक्चर दोन्ही व्यवस्थित आहे. यस, ओके, नो प्रॉब्लेम. चला क्लिअर आहे. बघा, तर भाषा नावाचा शब्द हा भाष नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झाला. त्याचा जो अर्थ आहे तर त्याचा अर्थ बोलणे किंवा त्याचा अर्थ बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. आता नेमकं त्या भाषा नावाच्या शब्दाचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार का बरं होतो? कारण भाषा ही 2 पद्धतीने व्यक्त होते. एक तर लिहून दाखवता येते किंवा बोलून दाखवता येते. पण भाषेमध्ये लिहून दाखवण्यापेक्षा बोलून दाखवण्याला जास्त महत्व आहे, म्हणून त्याचा अर्थ असा होतो. बरोबर. त्यानंतर आपण या भाषेच्या संदर्भामध्ये त्याची व्याख्या पाहिली होती की आपल्या मनामधील जे काही विचार आहे, अनुभव आहे, ज्या काही कल्पना आहे, तर हे व्यक्त करण्याचं जे काही साधन आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो? भाषा असं म्हणत असतो. आपल्या जीवनामध्ये आलेले आपल्याला जे काही अनुभव आहे किंवा आपल्या मनामध्ये आलेले जे काही विचार आहे, ज्या काही कल्पना आहे, तर हे व्यक्त करण्याचं जे काही साधन आहे तर त्या साधनाला आपण काय म्हणत असतो? तर भाषा असं म्हणत असतो. त्याचबरोबर भाषेच्या संदर्भामध्ये काही आपण स्टेटमेंट लगेच बघितले. ते स्टेटमेंट मध्ये आपण असं बघितलं की बोलणारा आणि ऐकणारा, बघा, बोलणारा आणि त्याचबरोबर ऐकणारा यांना जोडणारा जो काही पूल आहे तर त्या पुलाचं नाव काय आहे? तर त्या पुलाचं नाव आहे भाषा. बघा, आपल्या मनामधील आपले विचार व्यक्त करणारा जो कोणी वक्ता असतो आणि तो ग्रहण करणारा जो काही श्रोता असतो, तर या दोघांना जोडणारा जो काही पूल आहे तर तो पूल दुसरा तिसरा काहीच नाही, तर तो कोण होय? भाषा होय. हे भाषेच्या संदर्भामध्ये आपण बघितलेलं होतं. त्यानंतर आपण असं बघितलं की या भाषेची वैशिष्ट्ये काय काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एकदा आयोगानं आपल्या भाषेची तुलना नदीसोबत करून टाकली होती. मग नदी आणि प्रवाह किंवा नदी आणि जी भाषा आहे तर दोघांची सायमल्टेनियसली तुलना जर केली तर नदीला जे काही विधाने लागू पडतात तर सेम विधानं आपल्या भाषेला लागू पडतात. त्याच्याबाबत मी तुम्हाला पहिलं असं बोललो होतो की हे जे काही आपली भाषा आहे तर भाषेचा प्रवाह हा अखंडित असतो. बघा, भाषेचा प्रवाह कसा असतो? भाषेचा प्रवाह हा अखंडित असतो. कारण का बरं? कारण नदी ज्या पद्धतीनं अखंडित पद्धतीनं वाहत असते सेम आपली भाषा असते. भाषेचा प्रवाह कधी अखंडित असतो? हजारो वर्षापूर्वी भाषा बोलतच आलेली आहे, तिचा प्रवाह कुठं खंडित झालेला नाही. म्हणून आपण त्याचं वैशिष्ट्य एक पद्धतीनं सांगू शकतो की भाषेचा प्रवाह अखंडित असतो, जसं नदीचा प्रवाह अखंडित आहे. म्हणूनच या भाषेला माहिती आहे का, आपल्या नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. कशाची? भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते, कारण नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते.
त्याचबरोबर सेकंड पॉइंट असा बघितला की भाषा आहे, तर भाषा कशी आहे, भाषा ही लवचिक आहे. आता भाषा ही लवचिक आहे त्यामागचं कारण का बरं? कारण मी तुम्हाला सांगितलं की लवचिक या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर तो अर्थ स्वतःमध्ये वेळेनुसार किंवा एखादी भावनेनुसार स्वतःमध्ये भाषा बदल करून घेत असते, आहे का नाही? जसं तुम्ही पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी मराठी भाषा बोलल्या जात होती तर ती आता तशी बोलल्या जात नाही. म्हणजे भाषा वेळेनुसार म्हणा, भावनेनुसार म्हणा, स्वतःमध्ये बदल घडवत असते. त्यालाच आपण लवचिक आहे असं म्हणत असतो. बरोबर आहे? तर या पद्धतीने आपण त्या भाषेचं स्टेटमेंट किंवा त्याचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर आपण काही महत्वाचं बघितलं की भाषा हे केवळ संवाद साधण्याचेच माध्यम नाही, तर भाषा हे साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. भाषा हे साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचे कसे सर्वोच्च माध्यम आहे. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे की एखादी जर अशिक्षित व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी त्या भाषेचं महत्व तेवढ्या पुरतच असेल, पण एखादी जर शिक्षित व्यक्ती असेल, आहे का नाही, तर एखाद्या शिक्षित व्यक्तीला भाषेचं महत्व त्या अशिक्षित व्यक्तीपेक्षा कसं असून जाते, जास्त असून जाते. एखादी जेव्हा कवी आहे, एखादी लेखक आहे, लेखिका आहे, जेव्हा हे लेखक किंवा लेखिका जेव्हा आपल्या कादंबरीमध्ये म्हणा, आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीच्या स्वतःच्या साहित्यामध्ये म्हणा, जेव्हा ती भाषा वापरते तिचं त्या भाषेचं जे काही महत्व आहे तर त्या साहित्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वाढून दिसते. म्हणजे भाषा हे केवळ संवाद साधण्याचंच माध्यम नाही, तर ते साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचं सर्वोच्च माध्यम आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण तिसरा पॉइंट बघितला की मानव निर्मित आहे भाषा. भाषा कशी आहे? भाषा हे मानव निर्मित आहे. मग भाषा नेमकं मानव निर्मित का बरं आहे? हजारो वर्षापूर्वी लोक बोलत आलेले आहे, बरोबर आहे. भाषा हे आपल्यासाठी काहीतरी बोलण्यासाठी साधन म्हणून वापरण्यात यावं, फक्त हजारो वर्षापूर्वी लोक बोलत आलेले आहे आणि त्या भाषेचा जो काही विकास आहे तर तो कसा ऑटोमॅटिक होत गेलेला आहे, बरोबर आहे. फक्त भाषा ही कोणी टेबलवर बसून पेनानं आणि वहीनं कधीही तयार केलेली नाही, परंतु भाषा हजारो वर्षापूर्वी लोक बोलत आले आणि त्याच्यापासूनच काय त्या भाषेचा विकास आपल्याला दिसून येतो. तर एवढं या भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं सांगता येतात. लक्षात आलं? आता हे जे काही भाषा आहे तर या भाषेचे महत्वाचे दोन प्रकार पडतात. बघा मी तुम्हाला सांगतो, हे जे काही भाषा आहे तर या भाषेचे मुख्य दोन प्रकारामध्ये विभागणी होते. म्हणजे भाषेचा पहिला प्रकार आहे ज्याला आपण नैसर्गिक भाषा असं म्हणत असतो आणि भाषेचा दुसरा प्रकार आहे ज्याला आपण कृत्रिम भाषा असं म्हणत असतो. बघा आता नैसर्गिक भाषा म्हणजे काय, ज्याला आपण स्वाभाविक भाषा असं सुद्धा देखील म्हणत असतो. नैसर्गिक भाषेला आपण काय म्हणतो, स्वाभाविक भाषा असं म्हणत असतो. तर या कृत्रिम भाषेला आपण सांकेतिक भाषा असं सुद्धा देखील म्हणत असतो. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, स्वाभाविक हा जो काही शब्द आहे तर तो शुद्ध असाच लिहायचा. स्वाभाविक हा जो काही शब्द आहे तर तो शुद्ध या पद्धतीनंच लिहायचा. त्याचं कारण सांगतो. कारण स्वाभाविक हा शब्द नेमकं कसा तयार झाला हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण आपल्याला एक मार्कासाठी शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा याच्यावर प्रश्न असतो. स्वाभाविक या शब्दामध्ये मूळ शब्द आहे स्वभाव. कोणता आहे? स्वभाव. आणि त्याला संस्कृत मधला ईक नावाचा प्रत्यय लागलेला आहे. बघा या स्वाभाविक शब्दामध्ये मूळ शब्द स्वभाव आहे आणि त्याला संस्कृत मधला कोणता प्रत्यय लागलेला आहे? ईक प्रत्यय लागलेला आहे. पण हा जो काही ईक आहे तर या ईक मधला जो ई आहे तर तो ऱ्हस्व आहे. लक्षात ठेवा. मग आता एक गोष्ट माझी लक्षात ठेवा कायम, जर एखाद्या मूळ शब्दाला ईक नावाचा जर प्रत्यय लावायचा असेल तर तुम्हाला हे जे काही आद्य अक्षर आहे, आद्य म्हणजे जे काही सुरुवातीचं अक्षर आहे, तर या सुरुवातीच्या अक्षराला एक काना वाढवायचा. म्हणजे काय? स्वचं स्वा करायचं आणि समोर जे काही भा आहे तर तो ऍज इट इज, आणि त्याच्यानंतर हा जो काही रस्व ई आहे तर या व मध्ये टाकायचा. या व मध्ये रस्व ई टाकला तर ते वी अशी होईल आणि समोर क, म्हणजे स्वाभाविक शब्द शुद्ध हा असा लिहिला गेला पाहिजे. यामध्ये शारीरिक असेल, सामुदायिक असेल, सांकेतिक असेल, स्वाभाविक असेल, हे शब्द असेच लिहिले पाहिजे. ज्यामध्ये ईक नावाचा प्रत्यय असतो तर तो ईक नावाचा प्रत्यय शेवटी जर असेल तर तो रस्वांत काढला जाईल. जसं बघा सांकेतिक, बघा मी तुम्हाला सांगतो. आता सांकेतिक हा जो काही शब्द आहे तर हा सांकेतिक नावाचा शब्द, याच्यामध्ये संकेत हा मूळ शब्द आहे. संकेत, या संकेतला जेव्हा ईक प्रत्यय लागला तेव्हा तो सांकेतिक शब्द तयार होतो. कसा? एखाद्या मूळ शब्दाला ईक नावाचा प्रत्यय लावायचा असेल तर आद्य अक्षराला काना वाढवायचा. म्हणजे सच काय करायचं, सच सा, आणि बघा त्याच्यावर अनुस्वार आहे म्हणून अनुस्वार पुढे ऍज इट इज के, आणि या त मध्ये आता हा ई जॉईन केला तर रस्व विलांटी होईल आणि समोर आहे क. म्हणजे सांकेतिक हा शुद्ध शब्द अशा पद्धतीने लिहायचा असतो. म्हणजे तुम्हाला व्याकरणासोबतच तुम्हाला शुद्ध शब्द सुद्धा इथंच मी तुम्हाला शिकवत जाईल, जेणेकरून तुम्हाला दुसरं तिसरं वाचण्याची काही गरज राहणार
नाही. लक्षात आलं? तर लक्षात ठेवा, नैसर्गिक भाषाला आपण स्वाभाविक भाषा असं म्हणत असतो, तर कृत्रिम भाषेला आपण सांकेतिक भाषा असं म्हणत असतो. तर भाषेचे हे महत्वाचे दोन प्रकार पडले जातात. पहिला आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे काय, तर दुसरा आहे सांकेतिक. मग आता एक एक आपण व्यवस्थित पद्धतीने काय करून घेऊ, समजून घेऊ. बघा, भाषेचे मुख्य दोन प्रकार पडतात. पहिला भाषेचा प्रकार आहे नैसर्गिक, ज्याला आपण स्वाभाविक भाषा असं म्हणत असतो, आणि भाषेचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम, ज्याला आपण सांकेतिक असं म्हणत असतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वाभाविक आणि सांकेतिक हे जे काही शब्द आहे, तर हे ज्या पद्धतीने इथं दाखवले त्या पद्धतीनेच ते शुद्ध शब्द आहे. ओके. तर आता भाषेचा पहिला प्रकार आपण शिकायला घेऊया, त्याचं नाव आहे नैसर्गिक भाषा. आता नैसर्गिक भाषा म्हणजे नेमकं कोणती भाषा हे समजून घ्या. जी भाषा आपण समाजाच्या माध्यमातून म्हणा किंवा जी भाषा आपण ऐकून ऐकून शिकत असतो. बघा मी काय बोलतो, जी भाषा आपण रोजच्या व्यवहारामधून किंवा आपल्या घरामध्ये ऐकून ऐकून किंवा आपण शाळेमध्ये जातो ती नंतर ऐकतो आणि जी भाषा ऐकून ऐकून शिकत असतो, तर अशा भाषेला आपण नैसर्गिक भाषा म्हणायचं. ही त्याची थोडक्यामध्ये व्याख्या सांगू शकतो. जी भाषा आपण ऐकून ऐकून शिकतो त्याला आपण नैसर्गिक भाषा म्हणत असतो. ऍक्च्युली या नैसर्गिक भाषेची जर तुम्हाला पुस्तकी व्याख्या बघायची असेल तर त्याची व्याख्या आपण अशी करू शकतो की मानवाच्या नैसर्गिक संवादातून किंवा समाजाच्या वापरातून आणि सांस्कृतिक परंपरेतून स्वाभाविकपणे विकसित झालेली भाषा म्हणजे कोणती भाषा होय, तर त्या भाषेला आपण नैसर्गिक भाषा असं म्हणत असतो. म्हणजे नेमकं काय, आपण जे काही समाजाच्या वापरातून म्हणजे आपण समाजामध्ये ज्या पद्धतीनं व्यवहार करत असतो आणि त्या पद्धतीनं जी भाषा बोलली जाते जे आपण ऐकत असतो, तर अशा भाषेला आपण काय म्हणायचं आहे म्हणते, नैसर्गिक भाषा म्हणायचं आहे म्हणते. म्हणजे जी भाषा ऐकून ऐकून शिकतो तिलाच नैसर्गिक भाषा म्हणायचं आहे. तर हे जे काही नैसर्गिक भाषा आहे, तर या नैसर्गिक भाषेचा आपल्याला पडताळा करून पाहता येत नाही. नैसर्गिक भाषेचा पडताळा करून पाहता येते का, तर असं अजिबात नाही. नैसर्गिक भाषेचा आपल्याला पडताळा करून पाहता येत नाही. मग तुम्ही म्हणणार सर याचा अर्थ काय होते, मी तुम्हाला सांगतो. नैसर्गिक भाषेचा पडताळा करून पाहता येत नाही याचा अर्थ असा होतो की नेमकं बघा, एखादी वाक्य मी इथं घेतलेलं आहे, आजचे हवामान खूप छान आहे. आजचे हवामान खूप छान आहे या वाक्याचा दोन पद्धतीने अर्थ निघून जाते. कसा, आता मला एखादी बघा, मला ऊन खूप आवडते, मला ऊन खूप आवडते म्हणून मी म्हणणार की आजचं जे काही हवामान आहे तर एकदम खूप छान आहे. पण एखाद्याला ऊन आवडत नाही, एखाद्याला पाऊस आवडतो आणि खूप पाऊस पडला आणि त्यावेळेचं जे काही हवामान असते, तर तो दुसरा व्यक्ती म्हणताय आजचे हवामान खूप छान आहे. मला सांगा नेमकं या व्याख्येमध्ये नेमकं कोणता अर्थ तुम्ही पकडला. मग तुम्हाला ऊन आवडतं की तुम्हाला पाऊस आवडतं याचा निश्चित पद्धतीनं अर्थ आपण सांगू शकत नाही. म्हणजे या नैसर्गिक भाषेचा पडताळा करून पाहता येत नाही का. नेमकं जसं 2 अधिक 3 बरोबर किती होते, 5. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही भारतात जरी असाल तरी 2 अधिक 3 बरोबर 5 होईल. तुम्ही उद्या जरी युक्रेनमध्ये गेले, तुम्ही लंडनमध्ये गेले, तुम्ही जापानमध्ये गेले तरी 2 अधिक 3 बरोबर कधीच 6 होणार नाही. 2 अधिक 3 बरोबर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी गेले तरी काय त्याचा अर्थ होईल, 5. बरोबर आहे. कारण हे ठरवून आहे. कारण हे कसं आहे, कारण हे ठरवून आहे. हे संकेत प्रणाली आहे, याला नियम आहे. 2 मध्ये 3 मिळवले का 5च सांगायचे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, हे नियम आहे. हे नियम आहे म्हणजे हे निश्चित ठरवलेले नियम आहे, म्हणून याला सांकेतिक भाषा असं म्हटलं जातं. परंतु आजचे हवामान खूप छान आहे असं म्हणत असताना मला ऊन आवडते म्हणून मी म्हटलं आजचं हवामान खूप जास्त आहे, चांगलं. परंतु एखादी दुसराच व्यक्ती असेल त्याला पावसाळा आवडते आणि तो म्हणतो आजचं हवामान खूप छान आहे. या वाक्याचा 2 अर्थ आहे, पण निश्चित कोणतं खरं आहे तुम्ही त्याला पुरावा देऊ शकता का की याचा अर्थ हेच होऊ शकते. जसं 2 अधिक 3 बरोबर 5 याचा पुरावा देऊ शकते, तसं आजचे हवामान खूप छान आहे याचा पुरावा तुम्ही आज ऊन पडली ते मला फार जास्त चांगलं वाटते हे देऊ शकता का, नाही. म्हणूनच बघा या भाषेला पडताळा करून पाहता येत नाही, अर्थात या भाषेला आपल्याला पुरावा देता येत नाही. कोणत्या, नैसर्गिक भाषेच्या बाबतीमध्ये आपण हे सांगू शकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नैसर्गिक भाषेला स्वाभाविक भाषा म्हणतात. जी भाषा आपण समाजाच्या व्यवहारामधून म्हणा किंवा जी भाषा आपल्या सांस्कृतिक परंपरेतून म्हणा किंवा जी भाषा आपण नैसर्गिक संवादातून जे आपण शिकत असतो, तर तीच भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा होय. ज्या भाषेचा पडताळा करून पाहता येत नाही किंवा ज्या भाषेला आपल्याला पुरावा देता येत नाही. आता हे जे काही नैसर्गिक भाषा आहे, तर या नैसर्गिक भाषेमध्ये कोणाकोणाचा समावेश होते बघा. तर या नैसर्गिक भाषेमध्ये सर्वात महत्वाचं बघा, मानवाचे बोलणे. मग तुम्ही म्हणणार सर
तुम्ही जी भाषा बोलत आहे तर ही भाषा नैसर्गिक आहे का? नाही. मी जे बोलतोय ना तर ही भाषा नैसर्गिक नाही. ही भाषा मी बोलत आहे ही कृत्रिम भाषा आहे. कोणती भाषा आहे? तर ही कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम म्हणजे नेमकं काय? तर एक विशिष्ट संकेत प्रणाली असते. या विशिष्ट संकेत प्रणालीसाठी तुम्हाला अगोदर ते कोडे व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर ही कृत्रिम भाषा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मग सर तुम्ही इथं जे काही पॉइंट लिहिला की मानवाचे बोलणे हे आपल्या नैसर्गिक भाषेचं उदाहरण आहे, पण कोणतं बघा, मानवाचे बोलणे 6 ते 7 महिन्यापर्यंतच बरं का. मानवाचे जे काही बोलणे आहे म्हणजे 6 ते 7 महिन्याचे जे काही बाळ असते आहे का नाही, 6 ते 7 महिन्याचे जे काही बाळ असते तर त्यांचं बोलणं हे नैसर्गिक भाषेमध्ये जातं. मी तुम्हाला एक साध्या आणि सोप्या गोष्टीपासून ते नेमकं का बरं तसं होते सांगतो बघा. एखादी लहान बाळ आहे ज्यांचा जन्म नुकता झालेला आहे किंवा ते बाळ 2-3 महिन्याचं असेल. मला सांगा, ते बाळ 2-3 महिन्याचं असेल, त्याला काही समजत नाही, त्याला काही बोलता येत नाही, पण मला सांगा तुम्ही, त्याला ज्यावेळेस भूक लागते तेव्हा तो काय करतो? ऑटोमॅटिक रडतो. हे कोणी सांगितलेलं आहे का त्याला? नाही. ज्यावेळेस ज्याला भूक लागते का नाही त्या बाळाला, तो ऑटोमॅटिक काय करतो? रडतो. मग त्याची आई त्याला काय देत असते? जेवण देत असते, दूध देत असते, बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, त्याला ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात राहून गेलेलं आहे की आपल्याला जर एखादी भूक लागली तर आपण काय केलं पाहिजे? रडलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपली आई आपल्याला काय देणार आहे? जेवण देणार आहे. मग तुम्ही मला सांगा, त्या 6 ते 7 महिन्याच्या बाळामध्ये किंवा 2 ते 3 महिन्याच्या बाळामध्ये नेमकं भूक लागल्याच्या नंतर रडायचं हे कोणी शिकवलेलं आहे का? नाही. तर तो गुण त्याच्यामध्ये ऑलरेडी कसा असतो? आत्मताच असतो. जसं बघा, कावळ्याचे कावकाव करणे, बरोबर आहे. तुम्ही कधी बघितलं का की कावळ्याची कावकाव करण्याची ट्युशन चालू आहे का नाही? असं बघितलं का कधी? कुत्र्यांचे भोबो करण्यासाठी क्लास सुरू आहे की भोबो कसं करायचं, कुत्र्याचे पिल्लं तिथं ट्युशन मध्ये जाऊन बसतात. असं कधी बघितलं का? नाही. म्हणजे हे जे काही पशु पक्ष्याचे आवाज असेल आहे का नाही, मानवाचे जे काही बोलणे आहे, पण ते बोलणे 6 ते 7 महिन्यापर्यंतच म्हणतोय. मी जे बोलतोय तर माझं बोलणं या नैसर्गिक भाषेमध्ये जात नाही. माझं बोलणं हे सांकेतिक भाषेमध्ये जाते, म्हणजे कोणत्या? कृत्रिम भाषेमध्ये जाते. त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो, कारण मी जी भाषा बोलतोय तर त्याच्यासाठी काही ठराविक नियम आहे. हे ठराविक नियम जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घेतले तर माझी भाषा तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येणार आहे. हे लक्षात राहील. तर बघा, आपण या नैसर्गिक भाषेबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट सांगू शकतो की मानवाचे जे बोलणे आहे 6 ते 7 महिन्यापर्यंत तर यांचा समावेश नैसर्गिक भाषेमध्ये होतो. त्याचबरोबर जे पशु पक्ष्याचे आवाज आहे तर यांचा सुद्धा समावेश या नैसर्गिक भाषेमध्ये होतो. हे सर्वच्या सर्व जे काही उदाहरणं आहे तर हे नैसर्गिक भाषेचे आहे. कुत्र्याचे भोकणे असेल, मांजरीचे म्याव म्याव करणे असेल, कावळ्याचे कावकाव करणे असेल, यांना कुठेही आवाजाच्या बाबतीमध्ये ट्युशन वगैरे देत नाही. तर हे यांच्यामध्ये ऑलरेडी काय असतात? प्राप्त झालेले गुण असतात, आहे का नाही. बघा, हावभावाची जी काही भाषा असते तर ही सुद्धा एक पद्धतीची कशी आहे? नैसर्गिकच भाषा आहे. आता हावभावाची 2 पद्धतीची भाषा असतात. कशी बघा, एक आहे तुम्ही डोळ्यांना करता, म्हणजे त्याला आपण नेत्र म्हणत असतो, आहे का नाही, ज्याला आपण नेत्र पल्लवी भाषा असं म्हणत असतो. म्हणजे डोळ्याच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे कोणती? नेत्र पल्लवी. आणि दुसरा आहे हात, म्हणजे हाताच्या खानाखुणांनी, हात म्हणजे कर, म्हणजे ज्याला आपण कर पल्लवी भाषा असं म्हणत असतो. बघा, म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की जे काही हावभावाची भाषा आहे तर ही हावभावाची भाषा सुद्धा एक नैसर्गिक भाषाच आहे. कारण बघा, मी जर तुम्हाला असं केलं, असं लगेच त्याचा अर्थ तुम्हाला समजतो. तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा आणि असं करा. जपानमध्ये गेल्याच्या नंतर असं केल्यावर त्याचा अर्थ असा होतो का? तिकडे जा? नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी केलं आणि तुम्ही जर हावभाव केले तर त्याचा अर्थ काय होतो? जो इथं तुम्हाला भारतामध्ये दिसतो त्याचा अर्थ तुम्हाला जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत दिसतो. म्हणजे अर्थात तुमच्या हावभावाची भाषा सुद्धा कशी असते? तर हावभावाची सुद्धा भाषा ही नैसर्गिकच असते. कारण इकडे जर असं केलं तर लगेच अर्थ समजतो, इकडे ये. तुम्ही असं केलं असं का लगेच म्हणतो तो पाणी दे. तुम्ही असं केलं असं की लगेच समजतो काय? की तू इथून जा म्हणतो. म्हणजे हावभावाची भाषा सुद्धा एक पद्धतीची काय असते? हावभावाची भाषा म्हणजे काय असते? तर हावभावाची भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा असते. क्लिअर झालं का सांगा? क्लिअर झालं का सांगा इथपर्यंत? क्लिअर झालं का? जरा मी लॅपटॉप चार्जिंग लावतोय.
ओके. बघा, तर तुम्हाला समजलं असेल नैसर्गिक भाषा म्हणजे काय, तर जी भाषा आपण बोलून ऐकून शिकत असतो तर तिला नैसर्गिक भाषा असं म्हणत असतो. ज्या भाषेला पडताळा किंवा त्या भाषेचा पुरावा देऊ शकत नाही आपण, निश्चित नियम आपल्याला इथं सांगता येत नाही. त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होते, तर पशुपक्ष्याचे आवाज असेल, मानवाचे बोलणे असेल, 6 ते 7 महिन्यापर्यंत जे काही बाळ असतात तर त्यांचे बोलणे हे नैसर्गिक भाषेमध्ये जाते. त्याचबरोबर हावभावाची जी काही भाषा असते तर हावभावाची भाषा सुद्धा हे नैसर्गिक भाषेचं उदाहरण आहे. कारण हावभावामध्ये 2 पद्धतीच्या भाषा येतात. एक आहे नेत्र पल्लवी आणि दुसरा आहे कर पल्लवी. म्हणजे नेत्र म्हणजे डोळे. बघा, जसं हाताच्या खानाखुणांनी केलेली भाषा, हाताच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे कोणतं, कर पल्लवी, आहे का नाही. तुमचे हात सुद्धा बोलतात. आणि डोळ्याच्या खानाखुणा, नेत्र म्हणजे डोळे, डोळ्याच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे नेत्र पल्लवी भाषा, म्हणजे तुमचे डोळे सुद्धा बोलतात. जर तुम्ही एखादी डोळे जर मोठे केले असे, लगेच समजून जातो याला राग आलेला आहे किंवा रागावलेला आहे, बरोबर आहे. जर तुम्ही असं असं केलं की लगेच तो समजतो काय, की तो बोलवत आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमचे डोळे, तुमचे हात हे सुद्धा काहीतरी बोलत असतात. म्हणजे डोळ्याच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे नेत्र पल्लवी आणि हाताच्या खानाखुणांनी केलेली भाषा म्हणजे कर पल्लवी. म्हणजे हे दोनही भाषा हावभावामध्ये येतात. म्हणून हावभावाची भाषा सुद्धा कशी असतात, तर हे सुद्धा एक नैसर्गिक भाषा आहे. हावभाव म्हणजे काय, तर शरीराच्या विविध जे काही आपण अवयव आहे तर त्यांच्या माध्यमातून जे काही बोलून दाखवतोय तर त्याला आपण काय म्हणत असतो, हावभावाची भाषा. तर एवढं आपण या नैसर्गिक भाषेच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर भाषेचा दुसरा प्रकार आहे, त्या प्रकाराचं नाव आहे ते म्हणजे कृत्रिम भाषा. कोणती भाषा, कृत्रिम भाषा. आता कृत्रिम भाषा म्हणजे नेमकं काय, तुम्हाला बरेच विज्ञानामध्ये कृत्रिम हा शब्द वारंवार ऐकत असाल, आहे का नाही. आज कृत्रिम पाऊस पाडणार आहे, हे कृत्रिम यंत्र आहे. म्हणजे कृत्रिमचा अर्थ काय होतो, जे स्वतः बनवलेलं आहे, बरोबर आहे की नाही. बघा, कृत्रिम भाषा म्हणजे काय, मानवाने ठराविक उद्देशासाठी कृत्रिमरित्या बनवलेली भाषा म्हणजे त्याला आपण कृत्रिम भाषा असं म्हणत असतो. मानवाने ठराविक उद्देशासाठी कृत्रिमरित्या बनवलेली भाषा म्हणजे ज्याला आपण कृत्रिम भाषा असं म्हणत असतो. या कृत्रिम भाषेमध्ये चिन्ह, नियम, रचना आणि पद्धती ठरवून तयार केली जाते. जसं मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, या भाषेचा पडताळा करून पाहता येतो. म्हणजे ज्या भाषेचा पडताळा करून पाहता येतो त्या भाषेला कृत्रिम भाषा म्हणतात. आणि ज्याचा पडताळा पाहता येतो करून त्या भाषेला काय, पुरावा असतो. जसं नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो कारण तिचा पडताळा करून पाहता येत नाही. आता या कृत्रिम भाषेमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या भाषेचा समावेश होतो. बघा, गणिताची भाषा ही एक कृत्रिम भाषा आहे. कसं, 2 अधिक 3 बरोबर किती, 5. याच्यासाठी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे गेलं तर 2 अधिक 3 बरोबर 5 होणार आहे. कारण ते मानवानी ठराविक उद्देशासाठी तयार केलेले आहे. चिन्हे, आहे का नाही, चिन्ह. त्यानंतर बघा लॉजिकल भाषा, लॉजिकल भाषा. त्यानंतर बघा संगणकाची भाषा. आता बघा, संगणकावर तुम्ही बसलेत, संगणकाची भाषा समजून घेण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला संगणकाची नियम समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. संगणकामध्ये जे काही कोडे आहेत, कोडे, आता तुम्हाला जावा लँग्वेज आहे. बघा, जावा लँग्वेज आहे. ही जावा लँग्वेज तुम्हाला समजून घेण्यासाठी सुरुवातीला जावा लँग्वेज म्हणजे काय, तिचे नियम समजून घेणे गरजेचे असते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते नियम समजले का ते तुम्हाला जावा लँग्वेज ऑटोमॅटिक काय होतात, समजून जाते. म्हणजे याच्यासाठी एक संकेत ठरवलेला असतो. या कृत्रिम भाषेमध्ये काही नियम ठरवून दिल्या जात असते. अशा भाषेला आपण कृत्रिम भाषा असं म्हणत असतो, आहे का नाही. वैज्ञानिकांची जी भाषा असते, वैज्ञानिकांची, आता संगणकामध्ये जर तुम्ही एखादी काम करत असेल पण मी अचानक जाऊन बसलो, मी कोणताही कोड टाकला, लगेच संगणक इरॉर म्हणते. इरॉर का बरं म्हणतात, कारण तुम्ही चुकीचा कोड वापरला, बरोबर आहे की नाही. कारण तुम्ही जर योग्य कोड वापरला असता, म्हणजे जे नियम तुम्ही जे पाठ केलेले आहे, जे सर्व व्यवस्थित पद्धतीने ठेवलेले आहे, तर ते म्हणजे कृत्रिम भाषेसाठी असतात, बरोबर. बघा, तर इथं तुम्हाला एक टेबल दिलेला आहे थोडक्यामध्ये कृत्रिम भाषेच्या संदर्भामध्ये. त्याचबरोबर नैसर्गिक भाषेच्या संदर्भामध्ये नेमकं फरक काय आहे. बघा की याची उत्पत्ती, बघा, नैसर्गिक भाषेची उत्पत्ती ही समाजात स्वाभाविकपणे विकसित होत जाते, परंतु कृत्रिम भाषा माणूस ठरवून तयार करत असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा शिकण्याची पद्धत. आता नैसर्गिक भाषा हे ऐकून आपोआप शिकली जाते, परंतु कृत्रिम भाषा जी आहे तर आपल्याला शिकावी लागते, हिचे नियम आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्यानंतर नैसर्गिक, आता व्याकरण बघा, नैसर्गिक भाषेला व्याकरण नसते, परंतु कृत्रिम भाषेला व्याकरण असते, कारण तिच्यामध्ये नियम असतात कठोर, म्हणून तिला व्याकरण असते. त्याच्यानंतर बघा
कोणत्या भाषेची पडताळणी करून पाहता येते, तर आपल्याला नैसर्गिक भाषेची पडताळणी करता येत नाही, म्हणजे अर्थात पुरावा देत नाही, परंतु या कृत्रिम भाषेची आपल्याला पडताळणी करता येते, पुरावा देता येत असतो. आता या नैसर्गिक भाषेचा किंवा कृत्रिम भाषेचा वापर कुठे होतो बघा. नैसर्गिक भाषेचा वापर आपण दैनंदिन संवाद साधण्यासाठी साहित्यामध्ये म्हणा, संस्कृतीमध्ये म्हणा होत असतो. तर या कृत्रिम भाषेचा जो काही वापर आहे तर तो संगणकामध्ये, गणितामध्ये, वैज्ञानिकाच्या कामामध्ये कृत्रिम भाषेचा आपल्याला वापर होताना दिसतो. तर हे भाषेचे महत्त्वाचे 2 प्रकार आहे आणि तुम्हाला भाषा आणि भाषेचा विकास हा घटक व्यवस्थित पद्धतीने समजलेला असेल असं मला वाटतं. तर आजच्या तासिकेत आपण इथं थांबणार आहोत. बाकीचा जो काही आता तू म्हणाल सर भाषेचे एवढेच प्रकार आहे का, तर भाषेचे मुख्य हे 2च प्रकार आहे, नैसर्गिक आणि दुसरा आहे कोणतं, कृत्रिम. भाषेचे इतर प्रकार सुद्धा आहे. तर भाषेचे इतर प्रकार आपण उद्याच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये मातृभाषा, प्रमाण भाषा, वैकरवाणी भाषा, बोलीभाषा, प्रादेशिक भाषा, अधिकृत भाषा ज्याला आपण राजभाषा म्हणतो आणि शेवटी अभिजात भाषा. तर एवढे भाषेचे जे काही प्रकार आहेत तर आपण उद्याच्या तासिकेमध्ये पूर्ण करून घेणार आहोत. आजचं जे काही लेक्चर आहे तर हे व्यवस्थित पद्धतीने बघा. जरा मी फास्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचं कारण असं आहे कारण हे बेसिक आहे. कारण आपण जेव्हा आपल्या खऱ्या टॉपिकवर जाणार आहोत तर तेव्हा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने त्याचे नियम एकदम सारांश पद्धतीने समजेल. आणि हे जे काही आहे तर हे व्यवस्थित पद्धतीने पाठांतर न करण्यापेक्षा व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. कारण मराठी विषय हा पाठांतराचा नाही तर तो योग्य पद्धतीने समजून घेण्याचा आहे. जर तुम्ही नियम व्यवस्थित पद्धतीने समजून घेतले तर तुम्हाला मराठीमध्ये कोणताही प्रॉब्लेम राहत नाही याची मात्र मी खात्री देतो. आणि तसंही एकदा तुम्ही बॅच केल्याच्या नंतर तुम्हाला कोणतेच डाऊट राहणार नाही. परीक्षेमध्ये कोणत्या कलांनी प्रश्न विचारले जातात, आयोगाच्या नेहमीच व्याकरणाची बॅच केल्याच्या नंतर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे हे तुम्ही नक्की असाल एवढं मात्र मी तुम्हाला खात्री देतो. तर आजच्या तासिकेत आपण इथं थांबतोय. भेटू आपण परत एकदा उद्याच्या तासिकेमध्ये. धन्यवाद.